नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ तसेच इथे जमलेल्या कलाकार आणि कलारसिकांचे मी मनपूर्वक स्वागत करते. एखादं पेंटिंग करताना कॅनव्हस कोरा असतो. खूप विचार मनामध्ये घोळत असतात. नंतर रंग, छटा, पोत अनेक विचार मनातले त्या चित्रावर उमटतात. एक पेंटिंग पूर्ण होतं आणि पुढच्या पेंटिंगची तयारी आणि त्याची नवी उभारी अशा प्रकारच्या मिश्र भावना आज या 38व्या अखिल भारतीय लोकमान्य टिळक व काही बॅरिस्टर व्ही ओक स्मृतिचित्र प्रदर्शन 2026च्या बक्षीस आणि सांगता समारंभाच्या निमित्ताने माझ्या मनात येत आहेत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी फोटोला हार घालावेत आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात. मी माननीय गीताली टिळक, कुलगुरू टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि प्रदर्शन संचालिका लोकमान्य टिळक चित्र प्रदर्शन यांना विनंती करते की त्यांनी या प्रदर्शनासंबंधित आपले अनुभव व्यक्त करावेत. नमस्कार. आजचे प्रमुख पाहुणे चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मी इथे स्वागत करते. तसेच आमच्या आर्ट एक्झिबिशनला जे सगळे माझे सहकारी आहेत ते सगळे पार्टिसिपंट्स आणि सगळ्या आर्ट लवर्सचं मी ऑल इंडिया लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही ओक ह्यांच्या 38व्या एक्झिबिशनचे बक्षीस समारंभासाठी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. त्याआधी मला इथे एक छोटी अनाऊन्समेंट अशी करायची आहे की जे आपल्या प्रमुख पाहुणे आहेत त्यांना नुकतेच कुसुमाग्रज प्रतिष्ठान गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं. 38 वर्ष गेले आम्ही हे प्रदर्शन भरवत आहोत. तर व्ही ओक हे टिळकांचे अनुयायी होते आणि त्यांना आर्टिस्टसाठी काहीतरी करायचं होतं. आणि तुम्ही जर बाहेर टिळकांचं पेंटिंग बघितलं असेल तर ते त्यांनी काढलेलं हायकोर्टमध्ये होतं. ते आम्ही इकडे त्याचं प्रती घेऊन आलो आहे आणि ते पहिलं पेंटिंग त्यांनी टिळकांवरती काढलेलं आहे व्ही ओकांनी. आणि आपण एक गॅलरी एस्टॅब्लिश करावी असं त्यांचं स्वप्न होतं. मग त्याच्यानंतर ते आणि माझे आजोबा कैलासवासी जयंतराव टिळक यांनी मग ठरवलं की आपण सगळ्या चित्रकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि या हेतूने या प्रदर्शनाचं आम्ही सुरुवात केली 1988 साली. त्यानंतर हे 38वं वर्ष आहे की ही परंपरा आम्ही अशीच चालू ठेवलेली आहे. सुरुवातीला हे महाराष्ट्र आणि गोव्यापुरतं मर्यादित होतं. तर तेव्हाच्या काळी एवढं म्हणजे चित्रकारांसाठी कुठली व्यासपीठ अवेलेबल नव्हतं. त्यांना आर्थिक पण अडचणी यायच्या. त्याकरिता संस्थेनी टिळक स्मारक ट्रस्टनी कॅश प्राइजेस जाहीर केले. तसं व्ही ओकांनी पण एक प्राईज होतं. असं वाढत आता आपण सुमारे 20 बक्षिसं ही चित्रकारांना ऑल ओव्हर इंडिया देतो. तर या एकच कारणांसाठी की त्यांना व्यासपीठ तर मिळावंच, पण ती जी कम्युनिटी आहे ती पुढे वाढली पाहिजे की चित्रकारांना पुढे अजून नेटवर्किंग त्यांचं काम लोकांनी पाहावं. एक वेगळ्या प्रकारचं त्याला वळण देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याकरिता आम्ही दररोज इथे निरनिराळे उपक्रम पण करतो. म्हणजे फ्री वर्कशॉप्स असतात सगळ्यांसाठी. बरेच जणांनी ते अनुभवले देखील असतील. पण त्याच्यात जर तुम्हाला काही सूचना करायच्या असेल तर नक्की सांगा. कारण गेले 4 वर्ष झाले आहेत की मी हे प्रदर्शन बघायला लागले. त्याच्या आधी बरेच सिनियर आर्टिस्ट त्याच्यात होते आणि तेव्हाचा काळ वेगळा होता. ती सगळी म्हणजे एक्झिबिशनची पद्धत देखील वेगळी होती. तर आता नव्या पिढीने जर पुढे येऊन तुम्हाला व्हॉलेंटियर व्हायचं असेल किंवा ह्याच्यात काही सूचना करायच्या असतील तर जरूर आम्हाला कळवा. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही प्रदर्शन भरवतो की आणि ते ही एकच ॲक्टिव्हिटी मात्र वर्षातनं असते. तर आपल्याला अजून जर काही अशा ॲक्टिव्हिटीज वर्षभर हव्या असतील ते देखील जरूर आम्हाला कळवा. म्हणजे त्या निमित्ताने अजून चित्रकार व वेगवेगळ्या कलाशी निगडीत जी लोकं आहेत ती एकत्र येतील आणि ही कम्युनिटी वाढवून आपण एकमेकांचं नेटवर्किंग तर वाढवायलाच पाहिजे, पण एकमेकांना मदतसुद्धा होते. नवे कॉन्टॅक्ट्स होतात. त्यांना एक प्रोत्साहन देखील मिळतं. सो या दृष्टीने बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी देखील इथे येतात, आपली कला सादर करतात. त्यामुळे अजून आपण यांना प्रोत्साहन देण्याची इथे गरज आहे. आणि त्या निमित्ताने मी इथे मुद्दाम हे जाहीर करते की ज्यांना कोणाला आमचे व्हॉलेंटियर्स व्हायचं असेल किंवा
त्या अनुषंगाने जर काही सूचना करायच्या असतील तर जरूर भारत जाधव जे प्राध्यापक आहेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठात, ते या प्रदर्शनात आता पुढाकार घेऊन मदत करत आहेत. आणि सगळे ही माझी टीम टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डिजिटल आर्ट्स डिपार्टमेंटची मनापासून इथे काम करतात, विद्यार्थी देखील काम करतात आणि ह्या कलेला पुढे न्यावं, वाढावं एवढीच एक अपेक्षा सगळ्यांमध्ये असते. आणि त्याकरिता आम्हाला हे पूर्ण विनामूल्य प्रदर्शन असल्यामुळे आपल्याला देणगीदार ची गरज असते. या सगळ्या देणगीदार व ज्यांनी बक्षिसांना प्रायोजकत्व दिलेलं आहे त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करावासा वाटतो. त्याच्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, कैलासवासी रावसाहेब गुरव, व्हीनस ट्रेडर्स, कैलासवासी सुधाकर बोधे पुरस्कार, सत्यम सेल्स अँड सर्व्हिसेस, स्वामी डेव्हलपर्स, कैलासवासी वसंतराव कोळपकर पुरस्कार, बिझनेस सोल्युशन कॉर्पोरेशन, शार्प एंटरप्राइजेस, नोवाटेल ॲप, इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या सगळ्यांनी आपल्या प्रदर्शनासाठी डोनेशन्स दिलेली आहेत. हे प्रदर्शन आपण 2 टप्प्यात करतो. सुरुवातीला आपण सगळ्यांकडनं ऑनलाईन चित्र मागवतो. त्याचं प्रथम फेरी तिकडे होते. त्याकरिता आपल्याला चित्रकार श्री अमित दहाणे आणि चित्रकार श्री अरविंद कोळपकर यांनी जजिंग केलं होतं. त्यानंतर जी सिलेक्टेड चित्रं असतात त्यांना आपण इकडे प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो. त्याकरिता चित्रकार श्री राम खरटमल आणि चित्रकार श्री राहुल वाघ यांनी परीक्षक म्हणून या चित्रांची निवड केलेली आहे. त्याच्यामधूनच आपण हे 10 बक्षिसं काढतो आणि खास काही बक्षिसं आपण 2 कॅटेगरीजमध्ये मागवतो, आर्टिस्ट आणि स्टुडंट्स. म्हणजे आर्टिस्ट बरोबर स्टुडंट्सना कंपेअर करण्यापेक्षा त्यांची वेगळी कॅटेगरी मुद्दाम आम्ही केलेली आहे. तसंच आम्ही 2 वर्षापासून डिजिटल पेंटिंग्स देखील मागवतो, कारण आता बरेचसे ट्रेंड्स बदलत चाललेत. त्या दृष्टीने आपण तो पण नवीन उपक्रम इथे केलेला आहे. सो त्याकरिता आपण त्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी आणि आर्टिस्ट, प्रोफेशनल आर्टिस्टसाठी असे 2 वेगवेगळे बक्षिसं ठेवलेली आहेत. त्यानंतर मी जसा मगाशी उल्लेख केला की रोज एक आर्टिस्ट येऊन इथे त्यांचं प्रात्यक्षिक सादर करत होते. ते त्यांची नावं मी तुम्हाला सांगते. हर्षवर्धन मगावकर, आयको माकी ह्यांनी ह्या जॅपनीज आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी इथे कॅलिग्राफीचं डेमॉन्स्ट्रेशन येऊन दिलेलं आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर सोमुलवार, दिग्विजय कुंभार, स्वप्नील जगताप, तुषार प्रकाश कुंभार, राहुल रानडे, पूर्वा इंद्राणी, रेणुका टिकारे ह्यांनी डान्सचं प्रात्यक्षिक केलं आणि स्टील त्यांचं म्हणजे लाईव्ह पेंटिंगचं आपण इथे सेशन घेतलं. त्या एका पोजमध्ये थांबत होत्या आणि विद्यार्थी चित्र काढत होते. त्यामुळे रेणुका टिकारे ह्यांचं डान्स स्कूल आहे, त्या विद्यार्थिनींनी आपल्याला ह्याच्यासाठी मदत केलेली आहे. आणि तसेच निखिल चव्हाण, असे 8 वर्कशॉप्स आपण या 10 दिवसात घेतलेले आहेत. यंदाच्या या अखिल भारतीय लोकमान्य टिळक व कैलासवासी बॅरिस्टर व्ही ओक स्मृती प्रदर्शनामध्ये एकूण जवळपास 1000 चित्रे आपल्याला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, पंजाब, आसाम इत्यादी राज्यातून आलेली होती. त्यामधून चित्रकार श्रेणीत 74 चित्रे निवडण्यात आली. तसंच विद्यार्थी श्रेणीत 91 चित्रे निवडण्यात आली आणि डिजिटल आर्ट कलाकार श्रेणीत 5 चित्रे निवडण्यात आली. सो ह्या प्रदर्शनात तुम्ही जे पाहता ही निवडक चित्रं आपण इथे डिस्प्ले केलेली आहेत आणि त्याच्यामधून आपण ही 20 बक्षिसं काढलेली आहेत. यंदाच्या वर्षी माझे वडील म्हणजे कैलासवासी दीपक टिळक ह्यांच्या नावाने देखील एक नवीन पुरस्कार आपण देत आहोत. कारण माझ्या आजोबांनंतर त्यांनी हे प्रदर्शन पुढे चालू ठेवायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांनी 2003 नंतर ती सगळी त्यांच्या हातात घेतलं आणि ते चालवत होते. त्यानंतर त्यांनी ती गेले 2 वर्ष माझ्याकडे ती जबाबदारी सोपवलेली होती. ती मी आता पुढे नेते आणि हे प्रदर्शन असंच पुढे आपण चालू ठेवूयात एवढ्या आणि सगळ्या विजेत्यांचा खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू मॅम. आपले आजचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचा परिचय मी करणे ही माझ्यासाठी खूपच मानाची गोष्ट आहे. चंद्रमोहन कुलकर्णी हे फोटोग्राफी, टायपोग्राफी, डिजिटल आर्ट्स, जाहिरात क्षेत्र, पुस्तकांची मुखपृष्ठे, प्रसिद्ध दिवाळी अंक अशा अनेक माध्यमातून लीलया आपला वावर प्रस्थापित करत असतात. त्यांची मर्यादा इथेच थांबत नाही, तर त्यांचे वेळोवेळी प्रकाशित झालेले लिखाण आपल्या नजरेतून सुटूच शकत नाही. असा हा हरहुन्नरी
पुणेरी कलाकार, मी इथे पुणेरी म्हणते ते खऱ्या अर्थाने पुणेरीने म्हणते, कारण पर्सनली तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो अजिबात पुणेरी नाही आहे. सो आम्हा पुणेकरांसाठी हे खूप गौरवास्पद आहे. त्यांचा वैचारिक आणि कलात्मक अशा दोन्ही पातळ्यांवरचा पल्ला फार मोठा आहे. मराठी समकालीन साहित्यासाठी विशेष महत्त्वाचे योगदान असलेल्या या संवेदनाशील कलावंताच्या चित्रशैलीला जशी वर उल्लेखल्याप्रमाणे ठराविक चौकट नाही, तशीच बंधनं नाहीत, तसंच कुठल्याही तंत्रातही त्यांनी स्वतःला कधीही अडकवून घेतलेलं नाही आहे. मॅडमनी आत्ता सांगितलं तसं त्यांना नुकताच कुसुमाग्र प्रतिष्ठानचा गोदागौरव हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. 2022मध्ये भारतातल्या प्रतिष्ठित पद्मश्री सत्यजित रे पुरस्कार आणि प्रभा अत्रे फाउंडेशनच्या बालसाहित्यासाठी केलेल्या चित्रकलेच्या सन्मानार्थ ही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर सुरुवातीपासून सीडसारख्या जाहिरात संस्थेच्या वार्षिक कला प्रदर्शनांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग, त्यांनी अनेक पातळीवरील पारितोषिके त्यांच्या कलागुणांचा ठसा उमटवून जातात. पुणे बिनाले मध्ये उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्याचा गौरव करणारा रोटरी क्लबचा मराठी रत्न पुरस्कार मराठी भाषा दिनानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना लाभलेला आहे. त्यांना उत्कृष्ट ललित लेखनासाठी बिटवीन द लाईन्स या त्यांच्या पुस्तकासाठी निर्मला मोने हा मानाचा पुरस्कारही लाभलेला आहे. असे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. ललित कला अकॅडमी दिल्ली खाजगी आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच त्यांच्या व्यक्तिगत चित्रप्रदर्शनांनी कलाकार व कलारसिकांच्या मनावर घर केले आहे. इतकेच नव्हे तर देशापरदेशात ग्रुप शोजमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग नसेल तर नवलच वाटेल. भारत सरकारकडे देशात परदेशात अनेक संस्थांकडे व व्यक्तिगत संग्रहात त्यांची चित्रे आहेत. सध्या टाटा इनिशिएटिव्ह आणि इक्तारा भोपाळ मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने रियाज या इलस्ट्रेटर्स अकॅडमीमध्ये चिल्ड्रन इलस्ट्रेशन हा अभ्यासक्रमासाठी कोर फॅकल्टी म्हणून ते काम करतात. कमीच लिहिलं आहे ना? याच्यापेक्षा खूप काही ते आहेत, त्यामुळे मला वाटतं हे फारच कमी घेतलं आम्ही. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी चंद्रमोहन सरांचा सत्कार करावा. मी सरांना विनंती करते की त्यांनी काहीतरी बोलावं. नमस्कार. मी काय भाषण देणारा मनुष्य नाही आहे. मी एक स्टुडिओत बसून काम करणारा ग्रस्त आहे. त्यामुळे मला काय या लोकांसारखं फ्लुएंटली बोलता येणार नाही. पण तरीसुद्धा माझा विषय आहे, त्यामुळे मला बोलायला आवडेल हे तेवढंच खरं. मला खूप ही चित्र मी नेहमी हे दरवर्षी बघत असतो आणि या लोकांशी माझे फार जुने संबंध आहेत. केसरीशी तर माझे या लोकांचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून माझे संबंध आहेत. म्हणजे मी 17 वगैरे वर्षाचा होतो तेव्हापासून केसरी या संस्थेशी माझा खूप जवळून संबंध आलेला आहे. त्यामुळे हे किती कलाप्रेमी लोक आहेत याची मला चांगलीच कल्पना आहे आणि त्यांनी नाही केलं तर नवल वाटेल मला खरं म्हणजे. त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करतो आणि मुख्य म्हणजे आज इथे जे एवढा मोठा जो सहभाग आहे ना त्याचं मला मोठं कौतुक वाटतं आहे. आणि भारतातल्या निरनिराळ्या प्रदेशातनं इथे चित्रं आली आहेत हे मला आणखीन, आणि खरं म्हणजे चित्रांमध्ये सुद्धा ते दिसतं आहे. मी आत्ता जरा जवळून बारकाईने बघितलं तेव्हा त्या प्रांतातल्या लोकांचं काम लक्षात येतं आहे. माझी एक छोटी सूचना अशी आहे की त्या प्रांतातलं कुठल्या प्रांतातनं तो चित्रकार आला आहे त्याचा चित्राच्या खाली थोडा उल्लेख असता तर त्या दृष्टीने थोडं बघता पण येतं. आणि खूप मला वेगवेगळे म्हणजे अगदी कोलाजपासून डिजिटलपर्यंत काम मुलं करत असतात. प्रोफेशनल लोक तर करतच असतात, त्यात काही शंकाच नाही. पण बारीकसं मला असं वाटतं की
महाराष्ट्रातल्या चित्रकलेमध्ये मला असं दिसतं आहे, याचं वाईट वाटून घेऊ नका प्लीज, बघून चित्र काढण्याची सवय अजून आपली गेली नाही. काहीतरी समोर असल्याशिवाय आपल्याला चित्र काढता येत नाही आहे. ही जराशी अडचणीची गोष्ट आहे. याच्यामध्ये बाकीच्या प्रांतातलं मी काम पाहिलं तर तसं दिसत नाही आहे. हा आणखीन एक थोडासा ठळक मला भाग वाटतो आहे. ज्यांनी तसं केलं असेल त्यांनी जरा लक्षात ठेवा. त्याने बिघडत काही नाही, आपला विचार लवकर येत नाही. काय होतं की कोणाचं तरी बघून काढणं, याला मी चित्रकला मानत नाही. खरं म्हणजे आपला विचार जास्ती महत्त्वाचा आहे. म्हणजे चित्रकला ही एक भाषा म्हणून आपण बघितली पाहिजे. हुबेहूब काढण्याकडे जे आणखीन एक जो कल आता अलीकडच्या काळात खरं म्हणजे तो वाढायला नको आहे, तो अलीकडच्या काळात थोडा वाढला आहे पुन्हा, की हुबेहूब बघून काढायचं, हुबेहूब काढायचं. तर ही एक सुरुवात असते. ते तिथून पुढे दारं किलकिली होतात आणि पुढे आपला प्रवास आपल्याला दिसत असतो. पण ते दार उघडायला आपण थोडंसं घाबरत असतो असं मला वाटतं. पण इतर प्रांतांमधलं काम मला खूप, महाराष्ट्रातले काम तसं थोडंसं पुढे पुढे जातं आहे. मला वाटतं हा थोडा आर्ट कॉलेजचा पण दोष आहे. म्हणजे हा काय मी तुम्हाला काय हा सगळा दोष देत नाही. आर्ट स्कूलचा हा दोष आहे. आर्ट स्कूलमध्ये चित्रकारांनी विचार करायचा असतो हे शिकवलं जात नाही बहुतेक वेळेला. त्यांनी फक्त चित्र काढायची असतात, इथपर्यंत ते थांबतं. दुसरी गोष्ट, नाही म्हणलं तरी किती कंटाळवाणा विषय असला तरी आर्ट हिस्ट्री हा महत्त्वाचा विषय आहे. तो थोडासा आपल्याला सगळ्यांना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे मग थोडंसं आपल्या बापदादांनी काय काम करून ठेवलं आहे मागे हे जरा आपल्या लक्षात येतं. आणि एक छोटीशी आणखीन एक सूचना मला अशी वाटते की चित्रकारांशी डायलॉग इथे व्हायला हवा. म्हणजे ज्या चित्रकारांची चित्र इथे डिस्प्ले झाली आहेत त्यांनी आपल्या चित्राविषयी थोडंसं इतर चित्रकारांबरोबर एक दिवसभराचं तुम्ही सेशन ठेवू शकता. त्या चित्रकारांनी आपल्या चित्रमागची पार्श्वभूमी असेल, आपल्या चित्रकलेबद्दलचा विचार असेल किंवा आपल्यावर झालेले काही परिणाम असतील, हा जो सगळा डायलॉग, काय होतं चित्रकार डायलॉग करायला कंटाळा करतात. खूप वेळेला चित्रकारांना बोलायचा कंटाळा येतो. म्हणजे असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर हे असायला नाही पाहिजे आजच्या काळामध्ये. तर हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की आणि कुणी लेखक आणि कुणी समीक्षक अजून 4 लोक येऊन एकत्र जर थोडासा डायलॉग झाला तर आणखीन चांगलं होईल असं मला वाटतं. बघा तुम्हाला हा विचार कसा वाटतो. आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना पारितोषिकं मिळाली आहेत त्यांचं तर कौतुक आहेच, पण ज्यांना नाही मिळालं त्यांनी काय फार आपलं भयंकर काहीतरी चुकीची चित्र वाईट आहेत असं काही मानू नये. मुख्य म्हणजे खरं म्हणजे मी बारबाईंनाही म्हणालो होतो की मला स्वतःला चित्रामध्ये पहिला नंबर दुसरा नंबर देणं हे मला पूर्ण चुकीचं वाटतं. म्हणजे हे एक पळायची स्पर्धा असू शकते हो, किंवा कुस्तीमध्ये पहिला नंबर येऊ शकतो. चित्रकलेमध्ये पहिला दुसरा नंबर कसं काय शक्य हे मला कळलेलं नाही अजून. कारण की वेगवेगळ्या मनस्थितीमध्ये आपण काम केलेलं असतं. स्पर्धा कुठे संभवते की एक कंडिशन आहे, काही नियम सगळ्यांना सारखे आहेत आणि इतर काही गोष्टी सगळ्यांना समान, एक काय बाबा असतं ना 50 किलो वजनाचं असं गट असतो, असं काहीतरी गट असतात, तेव्हा स्पर्धा शक्य असते. चित्रकलेमध्ये मला वाटतं की हे जरा थोडंसं आपण सगळ्यांनी तपासून बघायला पाहिजे की पहिला नंबर दुसरा नंबर असं द्यायचा की त्याला काही श्रेणी ठरवायची, काहीतरी उपाय काढता येईल. पण नंबर न देणं हे आपल्याला आवडत नाही, हेही मला माहिती आहे. म्हणजे त्याशिवाय स्पर्धाच होणार नाही कदाचित. पण तरी याच्यावर आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. जसं गाण्याची सुद्धा स्पर्धा खरं म्हणजे असायला नको आहे. ही जी गोष्ट उत्स्फूर्त आहे त्याच्यामध्ये पहिला नंबर दुसरा नंबर संभवत नाही. आणि मग दुसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरला उगीच मग काय होतं माहिती का, सतत आपण लहानपणापासून ना त्या स्पर्धेच्या मेंटॅलिटीमध्ये आपण जातो. सारखं आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा, माझा पहिला नंबर यायला पाहिजे, माझा दुसरा आला, त्याचा ते चौथा आला, मग पुढच्या वेळेला जोरात पेन्सिल घासून चित्र काढायचं, हे सगळं आपण बंद करायला पाहिजे.
मला वाटतं मोकळेपणाने आपण मला जे वाटतं आहे ते चित्रामध्ये उतरवणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. मी इथं म्हणतो की साईजचंही बंधन असतं कामा नये. खूप निरनिराळ्या पद्धतीने काम करता येतं. आणि एक ॲडिशनल गोष्ट करता येईल की लिटरेचरबरोबर काम करणं, म्हणजे मी स्वतः लिटरेचरबरोबर जास्ती काम करतो म्हणून मला हे जास्ती महत्त्वाचं वाटतं की लिटरेचरबरोबर काम करण्याचा पण एक विभाग थोडासा इलस्ट्रेशन या पातळीवरचं काहीतरी ह्यात एक एंट्री थोडी ठेवली पाहिजे. किंवा मुलांसाठी जे काम केलं जातं, मुलांच्या लिटरेचरसाठी काम करणारी मुलं कमी आहेत म्हणूनच आम्ही टाटांबरोबर तो एक प्रोजेक्ट भोपाळमध्ये आम्ही राबवतो. तर मला वाटतं की ह्या 1-2-3 गोष्टी 1-2 वर्षात येता आपण करूया. आणि बस, थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा अभिनंदन करतो तुमचं. धन्यवाद. सर, आम्ही नक्कीच कन्सिडर करू पुढच्या वर्षी ह्या तुम्ही दिलेल्या सूचना, आणि त्या खरंच बहुमूल होत्या, त्याच्याबद्दल वादच नाही आहे. देणगीदारांशिवाय कुठलंच कार्य सिद्धीस जात नाही. तर असे आमचे जे अनेक देणगीदार आहेत त्यांचा आम्ही सौ गीताली टिळक यांच्या हस्ते सत्कार करणार आहोत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आमचे सचिव श्री अजित खाडीलकर इथे आहेत. सरांनी प्लीज पुढे येऊन त्याचा स्वीकार करावा. काही रावसाहेब गुरव सुंभारान फाउंडेशन फॉर आर्ट अँड कल्चर ट्रस्ट, कोणी आहे त्यांच्यापैकी? व्हीनस ट्रेडर्स, काही सुधाकर बोधे पुरस्कार, बोधे फॅमिलीपैकी कोणी आहे का? सत्यम सेल्स अँड सर्व्हिसेस, व्हीनस ट्रेडर्स. स्वामी डेव्हलपर्स, थँक्यू. काही वसंतराव कोळपकर पुरस्कार, बिझनेस सोल्युशन्स कॉर्पोरेशन, शार्प एंटरप्राइजेस, नोव्होटेल लॅब इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. चित्र आणि पारितोषिक निवड प्रक्रियेत सहभागी झालेले चित्रकार व परीक्षक यांनी देखील सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. फोटो निवडक परीक्षक अमित डहाणे नाही आहेत, अरविंद कोळपकर, राम खरटमल आणि राहुल वाघ. प्रदर्शनाच्या कालावधीत प्रात्यक्षिक दिलेल्या चित्रकारांच्या नावाचा उल्लेख मॅडमनी सुद्धा केलेला आहे, मी परत एकदा करते. हर्षवर्धन मगावकर, आयको माकी, ज्ञानेश्वर सोमुलवार, दिग्विजय कुंभार, स्वप्नील जगताप, तुषार प्रकाश कुंभार, राहुल रानडे, पूर्वा इंद्रायणी, रेणुका टेकरे, निखिल चव्हाण यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय तो बक्षीस समारंभ आपण आता सुरू करूयात. पहिल्यांदा आपण कलाकार श्रेणीमधल्या कलाकारांचं कौतुक करूयात. श्रीरंग मोरे कोल्हापूर, मेरिट सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देत आहोत आपण त्यांना. विजयकुमार एस, कर्नाटक, मेरिट सर्टिफिकेट आणि ट्रॉफी. हरीश सुर्वे कोल्हापूर, काही सुधाकर बोधे उत्तेजनार्थ पुरस्कार. साक्षी पांगिरे, काही रावसाहेब गुरव पुरस्कार. संदीप मुरलीधर आहेर जालना, काही डॉक्टर दीपक टिळक पुरस्कार. श्रीकांत रमाकांत रेडे, काही गौरी टिळक पुरस्कार. अपूर्वा भांडे मुंबई, काही इंदुताई टिळक पुरस्कार. शंतनू मुखर्जी पुणे, काही बॅरिस्टर व्ही ओक पुरस्कार. बालाजी गायकवाड, काही जयंतराव टिळक पुरस्कार. टाळ्या तितके जोरात येत नाही आहेत.
महेंद्र अशोक इंगोले जालना लोकमान्य टिळक पुरस्कार. आता विद्यार्थी श्रेणीमधील पुरस्कार बघूयात. सौंदर्या लक्ष्मण बनसोडे मेरिट सर्टिफिकेट अँड ट्रॉफी. सगळे विद्यार्थी इथे लक्ष नक्कीच ठेवतील. चंद्रमोहन सरांनी आपल्याला जे सांगितलं आहे ते. विकास अधिकराव पाटील मेरिट सर्टिफिकेट आणि ट्रॉफी. राज रमेश घळी कोल्हापूर मेरिट सर्टिफिकेट आणि ट्रॉफी नाही. अश्विनी बाबासाहेब मगरे स्वामी डेव्हलपर्स उत्तेजनार्थ पुरस्कार. राहुल रमेश वाघ नाशिक कै वसंतराव कोळपकर पुरस्कार. गणेश मसारे सत्यम सेल्स इन सर्व्हिस उत्तेजनार्थ पुरस्कार. हर्षदा हेमंतराव वालदे धाराशिव उस्मानाबाद कै रावसाहेब गुरव स्मृती पुरस्कार. सोहम श्रीराम हसबनीस कै सुधाकर बोधे पुरस्कार. सीमा महेंद्र भोयर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कार. निशा नरेंद्र ओली रत्नागिरी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कार नाही आहे. अनुराग पाटोळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कार. डिजिटल पेंटिंग विभागामध्ये तृप्ती धिवर पुणे मेरिट सर्टिफिकेट आणि ट्रॉफी. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मी मान्यवरांना बसायची विनंती करते आणि ही पुढील सूत्र मी संजय एलवाड यांच्या हाती सोपवते. सर्वांना नमस्कार. आत्तापर्यंत तरी आपल्या सर्वांच्या सुदैवाने टाळ्या वाजवण्यावर सरकारने कुठलाही टॅक्स लावलेला नाही. त्यामुळं पाहुण्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं ही आपली भारतीय संस्कृती. पाहुणचार झाल्यानंतर त्याच पाहुण्याचा निरोप घेणे हाही त्याच संस्कृतीचा एक भाग आहे. त्यासाठी मी या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या पाहुण्यांचे आभार मानण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. चित्रकार क्षेत्रातील जादूगार, प्रख्यात मुखपृष्ठकार, चित्रकार अशी ओळख असलेले चंद्रमोहन कुलकर्णी सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत. त्यांनी चित्राची पाहणी केल्यानंतर त्यांची जी काही निरीक्षणे आहेत तेही आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाच्या प्रमुख आणि ज्यांच्या पुढाकाराने आणि ज्यांच्या दूरदृष्टीने हे चित्र प्रदर्शन वर्षानुवर्ष बहरत आहे आणि या चित्र प्रदर्शनाची व्याप्ती देशभरात पोहोचत आहे, अशा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. प्रदर्शनाचे समन्वयक डॉक्टर भरत जाधव यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्तांनी या प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्यांचेही मी आभार मानतो. प्रदर्शन समिती सदस्य सतीश पिसाळ, नयन गायकवाड, कुणाल लांजेकर, अरिदम दास, सजावटीचे काम करणारे बोधे यांचेही मी मनापासून आभार मानतो. टिळक स्मारक ट्रस्टचे सर्व कर्मचारी त्यांचेही मी आभार मानतो. देणगीदार व बक्षिसांचे पुरस्कर्ते या सर्वांचे मी आभार मानतो. प्रथम फोटो निवड परीक्षक व चित्र पारितोषिक निवड परीक्षक यांचेही मी आभार मानतो. प्रात्यक्षिक दिलेल्या सर्व चित्रकारांचे आणि मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. प्रदर्शनाच्या डिझाईनचे काम केल्याबद्दल श्याम वायचर यांचेही मी आभार मानतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील डिजिटल आर्ट्स विभागातील सर्व कर्मचारी, अधिकारी व दैनिक केसरीचे कर्मचारी त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. फोटोग्राफीसाठी सहकार्य केल्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुनील डांगे सर, राजेश कंगे सर, समीर शेख यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दात सूत्रसंचालन केलं त्या सुचेता सिद्ध मॅडम यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली,
ते सर्व आपण सर्व चित्रकलाप्रेमी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि चित्रकारांना प्रोत्साहन दिलात, त्याबद्दल मी आपलेही मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रम संपल्यावर चित्रकार आपले आर्टवर्क नोंद करून घेऊ जाऊ शकतात आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे घोषित करतो. फक्त चित्रकारांसाठी एक सूचना आहे, ज्यांना पारितोषिके मिळाले आहेत त्यांनी मात्र समोर यायचे ग्रुप फोटोसाठी. धन्यवाद.